नमस्कार श्रोतहो, मी योगिता स्वागत करते जगातील नंबर 1 ज्योतिष यूट्यूब चॅनल ॲस्ट्रोसेश टीव्हीवर। वैदिक ज्योतिषाच्या अंतर्गत वर्ष 2024च्या ज्योतिषीय घटना या ग्रहगोचरवर आधारित आहे आणि याला ॲस्ट्रोसेजच्या विद्वान ज्योतिषांच्या द्वारे सर्वोत्तम ज्योतिषीय गणना आणि विश्लेषणानंतर तयार केले गेले आहे। या वार्षिक राशी भविष्यामध्ये तुम्हाला आपल्या वैयक्तिक जीवन, व्यावसायिक जीवन, करिअर, शिक्षण, प्रेम जीवन, वैवाहिक जीवन आणि आपल्या आरोग्य जीवन इत्यादी संबंधित सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळणार आहे। राशी भविष्य 2024च्या मदतीने तुम्ही आपल्या जीवनाला अधिक समृद्धशाली आणि वैभवशाली बनवू शकतात आणि येणाऱ्या कठीण वेळेची स्थिती जाणून स्वतःला परिस्थितीच्या अनुकूल ठेवू शकतात। ह्या भविष्यवाणीच्या गणनेच्या विशेष रूपात वर्ष 2024 वेळी ग्रह व नक्षत्रांची चाल, त्यांची स्थिती आणि विभिन्न राशींवर त्यांच्या प्रभावांना लक्षात ठेवून केली गेली आहे। या वर्षी सर्व राशींच्या जातकांच्या जीवनात मोठे मोठे बदल पाहायला मिळू शकतात, परंतु काय हा बदल शुभ असेल की तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल, हे सर्व काही जाणून घेण्यासाठी चला तर मग पुढे जाणून घेऊया सर्व 12 राशींचे सटीक वार्षिक राशी भविष्य। त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्योतिष संदर्भातील सर्व माहितींच्या अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मग पहिली राशी पाहूया, मेष राशी। मेष राशी भविष्य 2024च्या अनुसार तुमच्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ महाराज वर्षाच्या सुरुवातीमध्ये धनु राशीमध्ये तुमच्या नवम भावात सूर्य महाराज सोबत स्थित असेल। यामुळे लांब यात्रेचे योग बनतील, तुमच्या मानसन्मानात वाढ होईल, समाजात तुमचा एक उत्तम स्थान मिळू शकते। तुम्ही धर्मकर्माच्या गोष्टींमध्येही व्यस्त असाल, व्यापारात उन्नतीचे उत्तम योग बनतील, आरोग्यात सुधार होईल। देवगुरु बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुमच्या प्रथम भावात कायम राहून तुमच्या प्रेम भावना, तुमच्या वैवाहिक जीवन, व्यापार आणि तुमच्या धर्म भावाला मजबूत बनवेल। यामुळे तुम्हाला या सर्व क्षेत्रात अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल। यानंतर 1 मेला देवगुरु बृहस्पती तुमच्या दुसऱ्या भावात जाऊन आर्थिक उन्नतीचे योग बनवेल। तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीमध्ये राजयोग शिकण्याचे परिणाम मिळणार आहेत, म्हणून या संधीचा उत्तम लाभ घ्या। राहू महाराज पूर्ण महिने द्वादश भावात कायम राहतील, यामुळे खर्च सतत चालू राहतील। हे खर्च व्यर्थ होतील, म्हणून तुम्हाला यावर नियंत्रण लावण्याचा प्रयत्न करावा लागेल। राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्ष 2024च्या सुरुवातीमध्ये मेष राशीतील प्रेमजातकांच्या जीवनात चढउताराची स्थिती राहील। शनी महाराज तुमच्या प्रेमाची परीक्षा घेईल, म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे आपल्या नात्याला कायम ठेवावे लागेल, तरच त्यांच्या जीवनात यावर्षी प्रेम येऊ शकते। ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या मध्ये प्रिय सोबत अनुकूल संबंध राहतील आणि सोबतच फिरायला तुम्ही जाऊ शकतात। करिअरच्या बाबतीत काही बदल पाहायला मिळू शकतात। दशम भावाचा स्वामी शनी देवाच्या एकादश भावात कायम राहिल्याने करिअरमध्ये स्थायित्व येईल आणि तुम्हाला उत्तम उन्नती होईल। विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा तीव्र विकास होईल आणि यामध्ये शिक्षणात उत्तम यश मिळेल। देवगुरु बृहस्पतीचा प्रभाव तुम्हाला उत्तम विद्यार्थी बनवण्यात मदत करेल। कौटुंबिक जीवनात वर्षाची सुरुवात अनुकूलता घेऊन येईल। कौटुंबिक सामंजस्य कायम राहील, परंतु वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मातापिताच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। वैवाहिक जीवनात वर्षाची सुरुवात उत्तम राहील, कुठल्याही समारंभात सामील होण्याची संधी मिळेल। अविवाहित जातकांचा विवाह यावर्षी होऊ शकतो। व्यापारात नवीन उच्चता प्राप्त होण्याचे योग बनतील। धन आणि लाभ स्थिती चढउताराने भरलेली राहील। व्यर्थ व्यय चालू राहतील। स्वास्थ्य दृष्टिकोनाने मिश्रित परिणाम मिळतील। देवगुरु बृहस्पती समस्यांपासून वाचवेल, परंतु राहू आणि केतू तसेच इतर ग्रहांच्या प्रभावात रक्त संबंधित समस्या आणि डोकेदुखी तसेच इतर लहान स्वास्थ्य समस्या देऊ शकतात। मेष राशीतील जातकांनी उपाय म्हणून तुम्ही आपल्या घरात चंडीपाठ केला पाहिजे आणि बुधवारी गणपतीला दुर्वांकुर अर्पण केले पाहिजे, हे तुमच्यासाठी चांगले असेल। चला तर मग आता पुढील राशी पाहूया, वृषभ राशी। वृषभ राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्ष 2024च्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती द्वादश भावात कायम राहून खर्चात वाढ करतील, परंतु तुम्ही धर्मकर्म आणि उत्तम कार्यातही असाल। 1 मे नंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या राशीमध्ये येतील, तेव्हा समस्यांमध्ये कमी येईल, परंतु तुम्हाला आपल्या आरोग्यावर थोडे लक्ष द्यावे लागेल। योगकारक ग्रह शनिदेवाचे पूर्ण वर्ष दशम भावात राहण्याने तुम्ही मेहनतही कराल, उत्तम फळही तुम्हाला मिळेल। भाग्य आणि कर्माचे बंधन बनण्याने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये राजयोगाचा प्रभाव मिळेल। करिअरमध्ये उन्नती होईल। राहूची उपस्थिती पूर्ण वर्ष तुमच्या एकादश भावात राहील, यामुळे मनासारखी इच्छापूर्ती होईल।
सामाजिकदृष्ट्या तुमची लोकप्रियता वाढेल. मित्र आणि सामाजिक गोष्टींमध्ये वाढ होईल. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तथापि या वर्षाच्या सुरुवातीमध्ये प्रेम संबंधात चढ उतार कायम राहू शकतात. पूर्ण वर्ष केतू महाराज पंचभावात बसलेले राहतील. यामुळे तुमच्या प्रियतमला ठीक समजून घेण्याच्या कारणाने नात्यात समस्या येऊ शकतात. अधूनमधून शुक्र ग्रहाचा प्रभाव तुमच्या नात्याला सांभाळत राहील, परंतु तुम्हाला आपल्या नात्याचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. करिअरमध्ये सुखद आणि आशाजनक परिणामांची प्राप्ती होईल. मेहनतीने लाभ मिळेल. यावर्षी उत्तम उन्नतीचे योग बनत आहे. मार्चपासून एप्रिल आणि डिसेंबरच्या महिन्यात उत्तम उन्नती होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात समस्या येऊ शकतात, परंतु काही विशेष विषयांमध्ये तुमची पकड मजबूत बनेल. वित्तीयदृष्ट्या तुम्हाला लाभ मिळत राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुप्तधन प्राप्तीचे योगही या वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला मिळू शकतात, परंतु खर्चही कायम राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनाला पाहायचे झाले तर वर्षाची सुरुवात अनुकूल आहे, परंतु तुमच्या मातापिता आणि मित्राच्या स्वास्थ्य समस्या राहू शकतात. वैवाहिक जीवनात जीवनसाथीसोबत शारीरिक समस्या वाढू शकतात. वर्षाच्या सुरुवातीमध्ये बुध आणि शुक्र सप्तम भावात, द्वादश भावात बृहस्पती, दशम भावात शनी आणि राहू एकादश भावात असण्याने व्यापारासाठी आदर्श स्थितीचे निर्माण कराल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्षाची सुरुवात कमजोर राहील. पंचम भावात केतू, द्वादश भावात बृहस्पती, अष्टम भावात मंगळ आणि सूर्य स्वास्थ्य समस्या उभी करू शकतात. तथापि वर्षाच्या मध्यात हळूहळू स्वास्थ्यात सुधाराचे योग बनताना दिसतात. वृषभ राशीच्या जातकांनी शनिवारी मुग्यांना पीठ द्या आणि गरिबांना अन्नदान करा. हे उपाय केल्यास तुमच्यासाठी उत्तम असेल. पुढील राशी घेऊया मिथुन राशी. मिथुन राशी 2024च्या अनुसार ग्रहांची स्थिती इशारा करते की वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पती एकादश भावात विराजमान होऊन अनेक यश प्रदान करतील. आर्थिक रूपात हे खूप मजबूती प्रदान करेल. प्रेम संबंधातही प्रेम वाढत राहतील. वैवाहिक संबंधातही समस्या कमी होतील. शनी भाग्याचा स्वामी असून भाग्यस्थानात राहून तुमच्या भाग्यात वृद्धी करेल. यामुळे थांबलेले कार्यही बनतील. तुम्हाला यश प्राप्ती होत राहील. समाजात तुमचा मान सन्मानही वाढेल. राहू आणि केतू तुमच्या दशम आणि चतुर्थ भावात राहतील, जे शारीरिक रूपात समस्या देऊ शकतात. कौटुंबिक जीवनातही अशांती निर्माण होऊ शकते. राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य आणि मंगळ सप्तम भावात असण्याने वैवाहिक जीवनातही तणाव वाढू शकतो आणि व्यापारातही चढउतारांचा सामना पाहायला मिळेल. बुध आणि शुक्र वर्षाच्या सुरुवातीमध्ये 6व्या भावात असून खर्च वाढू शकते. आरोग्याकडे पूर्ण लक्ष देऊनच पुढे जाऊ शकतो. प्रेम संबंधांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पतीची दृष्टी पंचभावात असल्याने प्रेम विकसित होईल आणि या वर्षी तुम्ही आपल्या प्रियतम सोबत प्रेमविवाह करण्यात यशस्वी होऊ शकतात. कार्यक्षेत्रात शॉर्टकट घेऊ नका. नोकरीमध्ये स्थानांतराची शक्यता आहे. मार्चपासून ऑक्टोबरमध्ये तुम्हाला नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना सुरुवातीमध्ये काही समस्यांचा सामना करावा लागेल. 4थ्या भावात केतू कौटुंबिक समस्या वाढवेल. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणावर पडू शकतो. तथापि देवगुरु बृहस्पती त्यात तुमची मदत करेल आणि शिक्षणात यश दिल्याने तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो, याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात तुम्हाला उलटसुलट बोलणे टाळले पाहिजे. जरी वर्षाच्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती सांभाळून घेतील, परंतु तरीही स्थिती बिघडायला नको, या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. वर्षाची सुरुवात व्यापारासाठी मध्यम राहील. विदेशी संपर्कांनी यावर्षी तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात कमजोर राहील. यावर्षी पोटदुखी, छातीदुखी, संक्रमण अशा समस्यांपासून बचाव केला पाहिजे. डोळ्यांच्या संबंधित समस्याही होऊ शकतात. यावर्षी आरोग्याच्या दृष्टीने चढउतार राहणार आहे. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पाठ केले पाहिजे. पुढील राशी पाहूयात, कर्क राशी. कर्क राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्षाच्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती दशम भावात विराजमान होऊन करिअर आणि कुटुंबामध्ये संतुलन स्थापित करण्यात तुमची मदत करेल आणि 1 मे नंतर हे तुमच्या 11व्या भावात जाऊन तुमच्या कमाईमध्ये वृद्धीचे मार्ग प्रशस्त करेल. धर्मकर्माच्या बाबतीत तुमची रुची जगेल. राहू पूर्ण वर्ष तुमच्या 9 भावात कायम राहील. यामुळे तुम्हाला तीर्थस्थानांवर दर्शन किंवा विशेष नदीमध्ये स्नान करण्याची संधी मिळू शकते. लांब यात्रेचे योग बनतील. याच्या परिणाम स्वरूप ही वेळ प्रेम आणि आर्थिक दृष्टीने अनुकूल राहील. सूर्य आणि मंगळाच्या 6व्या भावात आणि शनी महाराजांच्या 8व्या भावात असण्याने
स्वास्थ्य संबंधित समस्यांच्या प्रती तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल आणि खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कर्क राशी भविष्य 2024च्या अनुसार प्रेम संबंधात वर्षाची सुरुवात आनंद घेऊन येईल. बुध आणि शुक्र सारखे शुभ ग्रह प्रेम भावात राहतील. आपल्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा वाढवेल. मन जुळल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल. यावर्षी तुम्ही एकमेकांसोबत विवाह करण्याचा विचार करू शकतात. करिअरच्या बाबतीत वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. शनी अष्टम भावातून जाऊन दशम भावावर दृष्टी टाकेल. यामुळे तुम्हाला कामाचा दबाव राहील, परंतु तुम्ही खूप मेहनत कराल आणि नोकरीमध्ये आपल्या स्थितीला उत्तम बनवाल. अचानक तुम्हाला कुठेही चांगले पद उन्नतीचा लाभ मिळू शकतो. 1 मेला बृहस्पती महाराजांच्या एकादश भावात जाण्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उत्तम संबंध बनतील, ज्याचा वेळोवेळी तुम्हाला नोकरीमध्ये लाभ होईल. वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. बुध आणि शुक्राचा प्रभाव तसेच दुसऱ्या आणि चौथ्या भावावर देवगुरु बृहस्पतीची विशेष दृष्टी प्रभाव असल्याने शिक्षणात उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल. मे, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यातही तुमच्यासाठी उत्तम वेळ असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. कौटुंबिक जीवन वर्षाच्या सुरुवातीमध्ये अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने कुटुंबातील मोठ्यांचे सहयोग तुम्हाला मिळत राहील. भाऊ बहीण मदत करत राहतील, परंतु वडील आणि भाऊ बहिणींना काही समस्या होऊ शकतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. 23 एप्रिल ते 1 जूनच्या मध्ये विशेष काळजी घ्या. वैवाहिक जीवनात वर्षाची सुरुवात थोडा तणाव आणू शकतो, तथापि वर्षाचा मध्य अनुकूल राहील. व्यापारात चढउताराची स्थिती राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्याही शारीरिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून नियमित हनुमान चालिसाचा पाठ करावा आणि बजरंग बाणाचा पाठ केला पाहिजे. पुढील राशी पाहूया, सिंह राशी. सिंह राशी भविष्य 2024च्या अनुसार हे वर्ष सिंह राशीतील जातकांसाठी अनुकूलता घेऊन येणारे आहे. पूर्ण वर्ष शनी महाराज तुमच्या सप्तम भावात विराजमान राहतील. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनाला मजबूत बनवाल आणि तुमच्या जीवनसाथीच्या व्यक्तित्वात सुधार होईल आणि ते मजबूत स्वामित्वाचे बनतील. याच्या व्यतिरिक्त तुमच्या व्यापारातही स्थायी वृद्धी होण्याची योग बनत आहे. तुम्ही व्यापाराचा विस्तारही करू शकतात. लांब यात्रा करण्याची यावर्षी तुम्हाला संधी मिळेल. विदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. बृहस्पती महाराज वर्षाच्या सुरुवातीमध्ये नवम भावात राहून तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील. धर्मकर्माच्या कार्यात तुमची रुची वाढेल आणि घरात कार्यक्रमांचे आयोजनही होईल. तुमच्या वडिलांसोबत संबंध सुधारतील. त्यानंतर 1 मेला देवगुरु बृहस्पती दशम भावात जाऊन कुटुंब आणि कामांमध्ये स्थितीला सुधारवाल. राहू महाराज पूर्ण वर्ष अष्टम भावात राहण्याने तुम्हाला आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. सिंह राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्ष 2024ची सुरुवात प्रेम जीवनात काही चिंतित असू शकते. सूर्य आणि मंगळ भविष्याच्या सुरुवातीमध्ये पंचम भावात राहून तुमच्या प्रेम संबंधांना खराब करेल, परंतु देवगुरु बृहस्पती नवम भावातून पाहून हळूहळू शांती आणेल आणि तुम्ही आपल्या नात्याला मजबूती देऊ शकाल. नोकरीमध्ये उत्तम यश मिळवण्याचेही योग बनतील. व्यापार करणाऱ्या जातकांनाही यावर्षी उत्तम यश मिळण्याचे योग बनतील. वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी काहीशी कमजोर राहू शकते. शिक्षणात तुमचे लक्ष असेल आणि तुम्हाला मनापासून शिकण्याची इच्छा असेल, परंतु काही गरम प्रकृतीच्या ग्रहांचा प्रभाव स्वास्थ्य बिघडू शकते आणि तुमच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ शकतो. वर्षाची सुरुवात कौटुंबिक जीवनासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. कौटुंबिक सामंजस्य बिघडू शकते, म्हणून तुम्ही सावध राहा. वैवाहिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात उत्तम राहील. जीवनसाथी पूर्ण मनापासून आपले काम करतील, आपल्या जबाबदाऱ्या निभावतील. आर्थिक रूपातही हे वर्ष चढउताराने भरलेले राहणार आहे. अष्टम भावात राहू व्यर्थ खर्च वाढवेल, म्हणून तुम्हाला कमाई वाढवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात थोडी कमजोर राहील. पंचम भावात सूर्य, मंगळ, सप्तम भावात शनी आणि 8व्या भावात राहूची उपस्थिती असण्याने आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक असेल. शारीरिक समस्या अचानक येऊन निघून जाईल. फक्त स्वतःकडून काही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून श्री आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ केला पाहिजे आणि नियमित सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे. पुढील राशी पाहूया, कन्या राशी. कन्या राशी भविष्य 2024च्या अनुसार यावर्षी तुम्हाला ग्रहांच्या गोचरच्या अनुसार आपल्या स्वास्थ्यावर विशेष लक्षाची आवश्यकता असेल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शनी महाराज तुमच्या 6व्या भावात विशेष रूपात विराजमान राहून तुमच्या 8व्या आणि 12व्या भावावर दृष्टी ठेवेल. यामुळे तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
परंतु हेच शनिदेव या समस्यांपासून मुक्ती देण्यातही मदतगार बनतील. फक्त तुम्हाला एक संतुलित आणि अनुशासित जीवन व्यतीत करावे लागेल आणि उत्तम दिनचर्येचे पालन करावे लागेल. जीवनात अनुशासन येण्याने तुमचे सर्व काम बनतील. शनिदेवाची स्थिती नोकरीमध्ये उत्तम यश देऊ शकते. देवगुरु बृहस्पती वर्षाच्या पूर्वार्धात 1 मे पर्यंत तुमच्या अष्टम भावात राहतील. यामुळे धर्मकर्माच्या बाबतीत मन खूप लागेल, परंतु व्यर्थ खर्चही होतील आणि तुम्हाला कामात व्यत्यय येऊ शकतात. परंतु 1 मे नंतर हे तुमच्या नवम भावात जातील. यामुळे सर्व कामात यश मिळणे सुरू होईल. तुम्हाला संतान संबंधित सुखद वार्ता मिळण्याचीही शक्यता राहील. राहू पूर्ण वर्ष तुमच्या सप्तम भावात कायम राहील, म्हणून तुम्हाला व्यापार आणि निजी जीवनात दोन्ही क्षेत्रात सावधानी ठेवावी लागेल. राशी भविष्य 2024च्या अनुसार कन्या राशीतील प्रेमी जातकांसाठी वर्षाची सुरुवात मध्यम राहील. भावनांना नियंत्रणात ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल आणि प्रियतमला काहीही सांगणे तुमचे नाते बिघडवू शकते. सूर्य आणि मंगळ सारख्या ग्रहांचा प्रभाव चतुर्थ भावात वर्षाच्या सुरुवातीमध्ये राहील. यामुळे कौटुंबिक जीवनात काही तणाव वाढेल आणि याचा प्रभाव प्रेम जीवनावर पडू शकतो. वर्षाच्या सुरुवातीमध्ये बुध आणि शुक्र 3ऱ्या भावात राहून मित्रांसोबत उत्तम संबंध कायम ठेवतील आणि तुमचा कोणी मित्र तुमचा खास बनू शकतो. शनी महाराजांच्या कृपेने आणि वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य मंगळाच्या प्रभावाने नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील. फक्त कुणासोबत वाद करणे टाळा. व्यापारात राहूचे मार्गदर्शन तुम्हाला मिळेल, परंतु कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट वापरू नका आणि विचार न करता कुठेही हात टाकू नका. तेव्हाच व्यापार पुढे जाऊ शकेल. विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात उत्तम राहील. शिक्षणाला घेऊन तुम्ही खूप मेहनत कराल. स्पर्धा परीक्षेत तुम्ही यावर्षी सिलेक्ट होऊ शकतात. कौटुंबिक जीवनात वर्षाच्या सुरुवातीमध्ये कमजोर राहील. आईचे आरोग्य बिघडू शकते. भाऊ बहिणींचा दृष्टिकोन प्रेमळ राहण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात राहू आणि केतूच्या प्रभावाने समस्या वाढेल. 6वा आणि 8वा भाव ही पीडित होण्याच्या कारणाने तुम्हाला जीवनसाथीच्या स्वास्थ्याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्यासोबत चांगले संबंध बनवण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. धनदृष्टिकोनाने उत्तम परिणाम बनतील. ग्रहांची दृष्टी संबंध तुमच्यासाठी उत्तम परिणाम घेऊन येईल. व्यर्थ खर्च करणे टाळाल, तेव्हाच आर्थिक रूपात उन्नती प्राप्त करू शकाल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने तुम्हाला विशेष रूपात लक्ष द्यावे लागेल. तुम्ही थोड्याही निष्काळजीपणाने मोठ्या आजाराचे शिकार होऊ शकतात. स्वतःला नियंत्रणात ठेवून या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून बुधवारी संध्याकाळी काळे तीळ मंदिरात दान करावे, हे तुमच्यासाठी चांगले असेल. आणि दुसरा उपाय म्हणून तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतात. पुढील राशी पाहूया, तुळ रास. तुळ राशी भविष्य 2024च्या अनुसार तुळ राशीतील जातकांना या पूर्ण वर्ष मेहनत, कार्यकुशलता आणि इमानदारीवर विश्वास ठेवावा लागेल. कारण वर्षाच्या सुरुवातीच्या आधीच्या वर्षी शनी महाराज आपल्या पंचभावात राहतील आणि येथून तुमच्या सप्तम, एकादश आणि द्वितीय भावावर दृष्टी कायम राहील. म्हणून जितकी इमानदारी आणि मेहनतीने काम कराल तितके तुमचे वैवाहिक जीवन आणि तुमचा आर्थिक पक्ष मजबूत होईल. देवगुरु बृहस्पती 1 मे पर्यंत तुमच्या सप्तम भावात राहून प्रथम, तृतीय आणि एकादश भावावर दृष्टी ठेवतील. यामुळे तुमचे स्वास्थ्य सुधारेल. तुमच्या व्यापार आणि निजी संबंधात प्रगटता येईल. तसेच तुमची कमाई चांगल्या प्रकारे वाढेल. परंतु 1 मेला देवगुरु बृहस्पती अष्टम भावात जाईल. यामुळे खर्चात वाढ होण्याचे योग बनतील. तथापि तुमचे कर्मात मन लागेल, परंतु खर्च अधिक वाढण्याची मानसिक तणाव वाढू शकतो. राहू महाराज पूर्ण महिन्यात तुमच्या 6व्या भावात कायम राहील, म्हणून स्वास्थ्य समस्या समोर येतील, परंतु त्या येत जात राहतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी थोडे आव्हानात्मक राहील. राशी भविष्य 2024च्या अनुसार तुळ राशीतील जातकांच्या प्रेम संबंधासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. 2ऱ्या भावात शुक्र आणि बुध गोड बोलणारे बनवेल. यामुळे तुम्ही आपल्या प्रियतम आणि कुणालाही आपले बनवण्यात यशस्वी राहाल. वर्षाच्या मध्य काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. करिअरला घेऊन यावर्षी उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने आणि शनी महाराजांच्या उपस्थितीने नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते आणि जुन्या नोकरीमध्ये हळूहळू वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रसन्नता तुम्हाला पदप्राप्ती होण्याची योग बनवू शकतात. मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात थोडी सावधानी ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष आव्हानांनी भरलेले राहणार आहे. शनिदेव कठीण मेहनतीकडे इशारा करते. जितकी जास्त मेहनत आणि प्रयत्न कराल तितके अधिक यश प्राप्त करू शकाल.
ग्रहांच्या कृपेने स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. दुसऱ्या भावात शुक्र आणि बुधच्या कारणाने गोड वाणी बोलून तुम्ही कुटुंबातील लोकांच्या हृदयात आपली जागा बनवण्यात यशस्वी राहाल. वैवाहिक संबंधांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. सप्तम भावात देवगुरु महाराज तुम्हाला पूर्ण वर्षाची शिकवण देतील आणि तुम्ही जितके तुमच्या जबाबदारींना समजाल आणि जीवनसाथीला महत्त्व द्याल तितके तुमचे वैवाहिक जीवन सुखद होईल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील, परंतु वर्षाचा मध्य काही कमजोर राहण्याची शक्यता आहे. वर्षाच्या पूर्वार्धात आर्थिकदृष्ट्या अधिक अनुकूल राहील. उत्तरार्धात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वास्थ्य दृष्टिकोनाने हे वर्ष चढ उताराने भरलेले राहील. आपल्या प्रती गैरजबाबदार राहणे तुम्हाला नुकसान देऊ शकते. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून शनिवारी महाराज श्री दशरथ कृत नील शनी स्तोत्राचे पठण करावे. तसेच तुम्ही भगवान श्री भैरवनाथाची आराधना करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुढील राशी पाहूया, वृश्चिक राशी. वृश्चिक राशी भविष्य 2024च्या अनुसार नवीन वर्ष 2024 वृश्चिक राशीतील जातकांसाठी नवीन अपेक्षा घेऊन येईल. वर्षाच्या सुरुवातीमध्ये शुक्र आणि बुध तुमच्याच राशीमध्ये राहून तुम्हाला आनंदी बनवेल. तुमचा व्यवहार आणि चुंबकीय व्यक्तित्व आकर्षणाचे केंद्र बनेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. वर्षाच्या सुरुवातीमध्ये राशीस्वामी मंगळ महाराज तुमच्या भावात सूर्यदेवासोबत उपस्थित राहील. यामुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या उन्नती प्राप्त होईल. देवगुरु बृहस्पती 1 मे पर्यंत 6व्या भावात राहील. यामुळे स्वास्थ्य समस्या आणि खर्च वाढण्याची स्थिती राहील. तथापि यानंतर 1 मेला तुमच्या सप्तम भावात येऊन समस्या कमी करतील. तसेच वैवाहिक जीवन आणि निजी जीवनाला अनुकूल बनवेल. राहू महाराज पूर्ण वर्ष तुमच्या पंचम भावात राहतील आणि तुमच्या बुद्धीला प्रभावित करेल. घाईगर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेणे टाळा. प्रेम संबंधात राहूची उपस्थिती तुम्हाला काहीही करणारे बनवू शकते. राशी भविष्य 2024च्या अनुसार वृश्चिक राशीतील जातक प्रेम संबंधात वर्षाच्या सुरुवातीमध्ये अनुकूल असतील. बुध आणि शुक्र प्रथम भावात आणि पंचम भावात राहूची उपस्थिती प्रेम वाढवण्यात मदत करेल. तुम्ही प्रेमाने परिपूर्ण असाल आणि आपल्या प्रियतमसाठी काहीही कराल. यामुळे तुमच्या प्रेम संबंधात मजबूती येईल. एप्रिलपासून जूनमधील वेळ मंगळाच्या पंचम भावात राहूवर त्याच्या गोचरच्या कारणाने अनुकूल नसेल. या काळात तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल. इतर वेळ तुम्हाला यश देईल. करिअरची गोष्ट केली असता तुमच्या करिअरमध्ये यावर्षी स्थायित्व येईल. ज्या नोकरीमध्ये तुम्ही आहे त्यातच असणे तुम्हाला यश देईल. अधूनमधून नोकरी बदलण्याची संधीही मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल तर सुविधेनुसार नोकरीही बदलू शकता. तथापि नोकरीमध्ये पद उन्नती ऑक्टोबरमध्ये मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2024 मिश्रित परिणाम देणारे राहील. राहू महाराज पंचम भावात राहून बुद्धीला तेज बनवेल. शिक्षण घेणे तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. कौटुंबिकदृष्ट्या हे वर्ष मध्यम राहील. शनी महाराज चौथ्या भावात राहून तुम्हाला अतिव्यस्त बनवेल. यामुळे तुम्ही कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. कुणासोबतही कटू बोलणे तुमच्यासाठी ठीक नसेल. यामुळे नाते बिघडू शकते. यावर्षी तुमचे वैवाहिक जीवन चढउताराने भरलेले राहील. वर्षाची सुरुवात अनुकूल राहील जेव्हा बुध आणि शुक्र सप्तम भावावर दृष्टी ठेवेल. परंतु 1 मे पर्यंत बृहस्पती 6व्या भावात राहून विवाहाची रक्षा करू शकणार नाही. म्हणून या काळात सावध राहा. त्यानंतर हळूहळू परिस्थिती चांगली व्हायला लागेल. व्यापारात यशाची योग बनतील. आर्थिक रूपात तुम्ही या वर्षी उन्नती कराल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने तुम्हाला लक्ष द्यायची आवश्यकता असेल. विशेषतः वर्षाच्या पूर्वार्धात विशेष लक्ष देण्याचे संकेत सांगत आहेत. या राशीतील जातकांनी उपाय म्हणून शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीची पूजा करावी आणि वर्षभर देवी दुर्गाची पूजा केली पाहिजे आणि देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुढील राशी पाहूया, धनुराशी. धनुराशी भविष्य 2024च्या अनुसार धनुराशीतील जातकांसाठी वर्ष 2024 अपेक्षांनी भरलेले वर्ष राहणार आहे. परंतु वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्य आणि मंगळ तुमच्या राशीमध्ये राहून तुम्हाला गरम डोक्याचे बनवेल. तुम्ही उग्रतेत येऊन काहीही बोलणे आणि काहीही व्यवहार करणे किंवा कुठलाही निर्णय घेण्यापासून बचाव केला पाहिजे. कारण यामुळे तुमचेच नाही तर व्यापार आणि तुमचे निजी जीवन हे दोन्ही प्रभावित होऊ शकते. वर्षाच्या सुरुवातीमध्ये देवगुरु बृहस्पती महाराज तुमच्या पंचम भावात विराजमान राहतील.
तुमचे प्रेम संबंध सुधारेल, तुमच्या भाग्यात वाढ करतील आणि तुमच्या कमाईमध्येही उन्नती पाहायला मिळेल. संतान संबंधित उत्तम वार्ता मिळू शकतात किंवा संतान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. 1 मे नंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 6व्या भावात जातील. यामुळे स्वास्थ्य समस्या वाढू शकतात आणि तुम्हाला या सर्व क्षेत्रात ज्यामध्ये बृहस्पती महाराज उत्तम परिणाम देत होते त्यात चढउतार पाहायला मिळू शकतो आणि तुम्हाला या सर्व क्षेत्रांमध्ये ज्यामध्ये बृहस्पती महाराज उत्तम परिणाम देत होते काही चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. शनी महाराज पूर्ण वर्ष 3ऱ्या भावात राहून तुम्हाला साहस पराक्रम देतील. जर तुम्ही यावर्षी आपला आळस सोडला तर जीवनात खूप काही प्राप्त करू शकाल. राहू महाराज पूर्ण वर्ष तुमच्या 4थ्या आणि केतू महाराज 10म भावात कायम राहतील. यामुळे करिअरमध्ये चढउताराची स्थिती राहील. कौटुंबिक संबंधातही रस्सीखेचीची सारखी स्थिती बनू शकते. वार्षिक राशी भविष्य 2024च्या अनुसार प्रेम संबंधांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पती 5म भावात बसून प्रेम जीवनाला आनंदाने भरतील. तथापि तुमच्या राशीमध्ये उपस्थित मंगळ आणि सूर्याच्या कारणाने उग्रतेत येऊन काही कठीण समस्यांनाही जन्म देऊ शकते. यापासून बचाव करण्याचा प्रयत्न कराल तर हे वर्ष तुम्हाला प्रेमात खूप काही प्रदान करेल. नोकरीसाठीही हे वर्ष चढउतारांनी भरलेले असणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागेल. वेळा अशी स्थिती येईल तुमच्यासमोर जेव्हा तुमचे मन कामात लागणार नाही, परंतु कुठल्याही प्रकारची गडबड करू नका. विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुम्ही उत्तम शिक्षण ग्रहण करू शकाल. वर्षाचा उत्तरार्धही ठीकठाक असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनाही यश मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात कमजोर राहू शकते. 3ऱ्या भावात शनी महाराज आणि 4थ्या भावात राहूची उपस्थिती कौटुंबिक जीवनात चढउताराचे संकेत देत आहे. विवाहित जातकांसाठी वर्षाची सुरुवात कमजोर राहील. मंगळ आणि सूर्याच्या प्रभावाने तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो. यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. वर्षाच्या शेवटी तिमाही तुमच्या वैवाहिक जीवनाला सांभाळेल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. व्यापारात उन्नती होईल. सरकारी क्षेत्रात लाभ मिळेल. वर्षाच्या मध्यात उत्तम यश मिळू शकते. या वर्षाच्या सुरुवातीमध्ये खर्च वाढू शकतात. शुक्र आणि बुध 12 भावात प्रभाव टाकून खर्चाला वाढवतील, परंतु देवगुरु बृहस्पती पूर्वार्धात कमाईला संतुलित ठेवतील. यामुळे तुम्हाला उत्तम यश मिळू शकेल. तुम्ही यावर्षी पूर्वार्धात इतके धन कमावू शकतात जे पूर्ण वर्ष तुम्हाला पर्याप्त राहतील. अनावश्यक खर्च टाळावा. आरोग्याच्या दृष्टीने स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष मध्यम राहणार आहे. 4th भावात राहू आणि 10म भावात केतू असण्याच्या कारणाने तुम्ही कुठल्या संक्रमणाची शिकार होऊ शकतात, म्हणून सावध राहा. 1 मे पासून तुमचा राशी स्वामी बृहस्पती 6व्या भावात जाण्याने स्वास्थ्य कमजोर राहील, म्हणून आपली काळजी घ्या. असे कार्य करा ज्यामुळे तुमचे स्वास्थ्य व्यवस्थित होईल. या राशीतील जातकांसाठी उपाय म्हणून सदैव कपाळावर हळदी आणि केशरचा तिलक लावावा आणि गुरुवारचा उपवास करणे तुमच्यासाठी चांगले असेल. पुढील राशी पाहूया, मकर राशी. मकर राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्ष 2024 मकर राशीतील जातकांसाठी आर्थिक रूपात अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे. तुमचा राशी स्वामी तुमच्या 2ऱ्या भावाचा स्वामीही आहे. तसेच शनी महाराज 2ऱ्या भावात पूर्ण वर्ष कायम राहिल्याने आर्थिक रूपात तुम्हाला मजबूत बनवत राहील. तुम्ही आव्हानांना घाबरणार नाही आणि त्यांचा हिंमतीने तुम्ही सामना कराल. प्रेम संबंधात प्रगाढता येईल. देवगुरु बृहस्पती 1 मे पर्यंत 4थ्या भावात राहून कौटुंबिक जीवनात आनंद घेऊन येईल आणि करिअरलाही यश देईल. 1 मे पासून तुमच्या 5म भावात जाऊन संतान संबंधित वार्ताचे कारण बनू शकतात. पूर्ण वर्ष तुमच्या 3ऱ्या भावात राहून तुम्ही जोखीम घेण्याच्या प्रवृत्तीला वाढवाल आणि तुम्ही व्यापारातही तुम्हाला उत्तम यश मिळेल. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. हेच तुमच्यासाठी फलदायी असेल. मकर राशी भविष्य 2024च्या अनुसार तुम्ही आपल्या कुटुंबाला जोडून ठेवण्याचा प्रयत्न कराल आणि तुमच्या प्रयत्न करण्याने यावर्षी यशही मिळू शकते. वर्षाची सुरुवात प्रेम संबंधांसाठी अनुकूल राहील आणि तुमच्या प्रियतम सोबत जवळीक असेल. एकमेकांवर विश्वास वाढेल. करिअरमध्ये उत्तम यश यावर्षी तुम्हाला मिळू शकते. तर विद्यार्थ्यांना मेहनत आणि एकाग्रतेने पुढे जाण्यात दक्षता वाढेल आणि शिक्षणात यश मिळेल.
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात काही सावधानी ठेवावी लागेल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने हे वर्ष अनुकूल राहील. लहान लहान समस्यांमधून तुम्हाला चिंता होऊ शकते. या राशीतील जातकांसाठी उपाय म्हणून तुम्ही दररोज श्री सूक्ताचे पठण करावे आणि भगवान गणपतीला दररोज दुर्वा अर्पण करावे. तुमचे सर्व अडथळे दूर होतील. पुढील राशी पाहूया, कुंभ राशी. कुंभ राशी भविष्य 2024च्या अनुसार कुंभ राशीतील जातकांसाठी हे वर्ष बरेच काही प्रदान करणारे वर्ष सिद्ध होईल. तुमचा राशी स्वामी शनी देव तुमच्याच राशीमध्ये पूर्ण वर्ष कायम राहील. हे तुमच्यासाठी प्रत्येक पद्धतीने शुभ परिणाम घेऊन येईल. तुमच्या जीवनात अनुशासन वाढेल. तुम्ही प्रत्येक काम पूर्ण मेहनतीने आणि मन लावून कराल. त्यामुळे कार्यक्षेत्रातही तुमचे उत्तम स्थान कायम राहील. तुमची मेहनत तुम्हाला इतर लोकांपासून पुढे ठेवेल. देवगुरु बृहस्पती 1 मे पर्यंत तुमच्या 3ऱ्या भावात राहून तुमच्या कमाईमध्ये वाढीचे कारण बनेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनातही अनुकूल वेळ असेल. व्यापारात वृद्धियोग बनतील आणि भाग्यवृद्धीही होईल. 1 मे नंतर देवगुरु बृहस्पती 4th भावात जाऊन कौटुंबिक संबंधांना अनुकूल बनवण्यासाठी तुमची मदत करेल. कुंभ राशी भविष्य 2024च्या अनुसार वर्षाच्या सुरुवातीमध्ये सूर्यमंगळाच्या प्रभावाच्या कारणाने प्रेम संबंधात काही तणाव वाढू शकतो, जे वर्षाच्या उत्तरार्धात अनुकूल होईल. तुम्ही आपले नाते निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल, जे हळूहळू यशस्वीही होईल आणि प्रेम संबंध घट्ट होतील. करिअरच्या बाबतीत तुम्हाला उत्तम यश मिळेल. शनी महाराज तुमच्याकडून मेहनत करून घेईल, जे तुम्हाला नोकरी आणि व्यापार दोन्ही क्षेत्रात उत्तम यश प्रदान करेल. विद्यार्थ्यांना जागरूकतेत कमी असल्याने समस्यांचा सामना करावा लागेल. या वर्षाची सुरुवात काहीशी कमजोर राहील. पुढील वर्षात परीक्षेत यशाची योग बनत आहे. वित्तीयदृष्ट्या हे वर्ष चढउतारांनी भरलेले राहील. धन व्यय करण्यावर लक्ष द्या. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात चढउताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य दृष्टिकोनाने अनुकूलता राहील. आपल्याकडून असे कुठलेही काम करू नका जे तुमचे आरोग्य खराब करेल. कुंभ राशीतील जातकांसाठी उपाय म्हणून त्यांनी शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप केला पाहिजे आणि गणपतीला दुर्वा अर्पण केली पाहिजे. पुढील राशी पाहूया, मीन राशी. मीन राशी भविष्य 2024च्या अनुसार मीन राशीतील जातकांसाठी वर्ष 2024 उत्तम शक्यता घेऊन येणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी देव गुरु बृहस्पती वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या 2ऱ्या भावात राहील आणि तुमच्या धन आणि तुमच्या कुटुंबाची रक्षा करेल. तुमच्या वाणीमध्ये गोडवा वाढेल. यामुळे तुमचे नातेही मजबूत होईल. धन संचित करण्यात तुम्हाला यश मिळेल. इतकेच नाही तर सासरच्या पक्षातही तुमचे संबंध उत्तम व्हायला लागतील. बृहस्पती महाराज 1 मेला 3ऱ्या भावात जातील. यामुळे तुमच्या व्यापारात वाढ होईल. वैवाहिक संबंध सुधारतील. तुमच्या भाग्यातही वृद्धी होईल. धर्मकर्माच्या गोष्टींमध्ये तुमचे मन लागेल. शनी महाराज पूर्ण वर्ष द्वादश भावात कायम राहिल्याने तुम्हाला आपल्या खर्चांवर लक्ष द्यावे लागेल, कारण काही ना काही खर्च पूर्ण वर्ष चालू राहील. यामुळे तुम्हाला आपल्या खर्चावर लक्ष द्यावे लागेल. विशेष यात्रा यावर्षी होण्याचे प्रबळ योग आहेत, म्हणून याची पूर्ण तयारी करून ठेवा. राहू महाराज प्रथम भावात आणि सप्तम भावात केतूचे गोचर कायम राहिल्याने वैवाहिक जीवनात चढउताराची स्थिती कायम राहील. मीन राशी भविष्य 2024च्या अनुसार राहू गुरुसोबत आणि 1 मेला गुरुनंतरही प्रथम भावात राहिल्याने मित्रांसोबत उत्तम व्यवहार करा आणि विचार न करता कुठलाही निर्णय घेऊ नका. वर्षाची सुरुवात प्रेम संबंधासाठी अनुकूल राहील. मंगळ महाराजांची दृष्टी पंचभावात असण्याने थोड्याफार समस्या येऊ शकतात. वर्षामध्ये थोडी सावधानी ठेवावी लागेल. जेव्हा सूर्य आणि मंगळाचा प्रभाव नात्यात कटुता वाढू शकतो, तुमच्या प्रियतमला यावर्षी स्वास्थ्य समस्या त्रास देऊ शकतात. वर्षाचा मध्य अनुकूल राहील. करिअरच्या बाबतीत हे वर्ष अनुकूलता घेऊन येत आहे. तुम्ही आपल्या नोकरीमध्ये उत्तम काम कराल आणि तुमचे वरिष्ठ अधिकारीही तुमच्याने संतुष्ट राहतील. तुम्हाला कामाच्या बाबतीत विदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी ह्या वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. समस्या असूनही तुम्ही आपल्या अभ्यासात लक्ष देऊन उत्तम प्रदर्शन करण्यासाठी यशस्वी राहाल. कौटुंबिक जीवनात काही आव्हाने राहणार आहे, म्हणून तुम्ही सावधान राहा. आरोग्याला घेऊन तुम्हाला चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. तसेच डोळ्याच्या संबंधितही समस्या तुम्हाला होऊ शकतात.
परंतु तुम्ही व्यवस्थित भोजन आणि दिनचर्या अवलंबल्यास तुमचा हा त्रास कमी होईल. मीन राशीतील जातकांसाठी उपाय म्हणून गुरुवारी तुम्ही उपवास केला पाहिजे आणि गुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा जप केला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद. For regular updates, follow us on our Instagram page.